इतकी वय झालं, लग्न का नाही केलंस? कुणी तुझ्या मनात आहे का? सतत हा प्रश्न घेऊन दररोज कुणी ना कुणीतरी माझ्या समोर येतं. कंटाळा आलाय मला या प्रश्नाचा. असं वाटतं कुठेतरी लांब जंगलात पळून जावं. नक्की काय मुद्दा काय आहे यांचा? एक स्त्री स्वखुशीने एकटी राहू शकत नाही का? सतत डोकं खायला येतात. माणसाने माणसाचं आयुष्य सुखकर बनवण्यासाठी प्रयत्न करायचा असतो. इथे वेगळंच. सतत प्रश्न. डोकं उठले माझे या सर्वाने. सिंगल आहे, कॉलेजवरची पोरं टपलेली. सिंगल आहे, रेंटवर फ्लॅट नाही. सिंगल आहे, शेजारी दरवाजावर लक्ष ठेवून. एक स्त्री स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकत नाही का? लग्न करायचं की नाही, मुलांना जन्म द्यायचा की नाही, हे तिचं ती ठरवू शकत नाही का? काय तर म्हणे लग्न झालं की सर्व सुरळीत होतं. कसं सुरळीत होतं? आता माझ्या आईचंच बघा. लग्न झालं, घर सुटलं, नातेवाईक सुटले. अहो एवढंच काय, ती देखील अंगाने सुटली. माझे बाबा म्हणायचे लग्न झालं तेव्हा सुष्मिता सेन होती, आता टुनटुन झाली. घर, नवरा, मुलं यात गुंतून पडली, तरी म्हणते लग्न कर. माझ्या वहिनीचंही तेच झालं. आधी घर, मग करिअर. आता आहे मुलांच्या मागे धावत. तिला कधी विचारलं तर म्हणते सर्व छान आहे. कधी स्वप्नांचा विषय निघाला की कोमेजून जाते. दादा म्हणतो कर तुला जे हवं ते, पण आता तिची इच्छाच मेली आहे. तरी म्हणतात लग्न कर. इतकं समजावून, उदाहरणं देऊन, सर्व समजावून झालं तरी माझी आई काही ऐकत नाही, नाही माझे नातेवाईक. मी माझ्या मतावर ठाम आहे, पण आई म्हणते किती दिवस मुलीची कमाई खाणार? असे किती दिवस तू घरी राहणार? खरंच खूप अवघड आहे.